बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत गुंडशाही चालवणाऱ्याचा संबंध धनंजय मुंडेंशी, वडेट्टीवारांचा आरोप. तर मुंडेंमुळे कारवाईची टाळाटाळ, वडेट्टीवारांचा आरोप. व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, दोषी व्यक्तीला कठोर शासन झालं पाहिजे, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. हत्येमागे कोणीही असो, कारवाई होणारच. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन, स्पेशल एसआयटी नेमण्याची घोषणा. परभणीमध्ये तोडफोड प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं काहींना अडकवलं. परभणीमधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर झालेल्या राडा प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुख हत्येमागील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. तर आम्ही बीड आणि परभणीला जाणार, आव्हाडांची माहिती. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वेगळे गुन्हे नोंदून तपासाची दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला गेला. वाल्मिक कराडच्या विरोधात साधा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला, संदीप क्षीरसागर यांचा आरोप. बीडच्या आंबामध्ये ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि कोठडीमध्ये आंदोलकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन. पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांकडून मागणीचं निवेदन. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या आष्टीमध्ये कॅन्डल मार्च. मराठा समाज बांधवांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी काढला कॅन्डल मार्च. बीड परभणीमधील घटनेवरून महाराष्ट्रामधील जनतेमध्ये चीड. दोन्ही घटनांसंदर्भात सरकारनं भूमिका मांडावी, नाना पटोलेंची विधानसभेत मागणी. संविधानाचा अपमान कधीच कुणीही सहन करू शकणार नाही. परभणीमधल्या घटनेनंतर मनोरुग्णावर कारवाई केली, विधानसभेत फडणवीसांचं उत्तर. बीड आणि परभणीमध्ये काय झाले याची उत्तरं फडणवीसांनी द्यावीत. कोठडीमधल्या सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. चेंबूरमध्ये आंदोलक आंबेडकरी अनुयायांना ताब्यात. सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतल्या मृत्यूनंतर चेंबूरमध्ये आंदोलन. परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ दहिसरमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक. आठवले गटाकडून दहिसर बंदची हाक. आंदोलकांकडून मुंबई बंदच्या घोषणा. पवईतही बंद पाळण्यात आला. आजच्या महाराष्ट्र बंदला आरपीआय सचिन खरात गटाचा पाठिंबा. बंद शांततेनं पार पाडण्याचं सचिन खरात यांचं आवाहन. परभणीमध्ये आज आंबेडकर अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक. परभणीमध्ये दगडफेकमधील आरोपी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी बंद. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशीचा मृत्यू. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक. एसटी बस सेवा वगळता अनेक दुकानं, बाजारपेठ बंद. न्यायालयीन कोठडीमध्ये आंदोलकाच्या मृत्यूनंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन. न्यायालयीन कोठडीमध्ये आंदोलकाच्या मृत्यूनंतर सोलापुरात पडसाद. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा. आरोपीची नार्को टेस्ट करा आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची अनुयायींची मागणी, अन्यथा राज्यामध्ये उद्रेक होईल, अनुयायींचा इशारा. परभणी घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांकडून खबरदारी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिंदू चौकात पोलीस बंदोबस्तात वाढ. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंदची हाक. व्यापाऱ्यांकडून बंदला चांगला प्रतिसाद. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.